पूर्वी माणसं म्हणायची बघा, आम्ही काठीला सोनं लावून जायचो पण आम्हाला भीती वाटत नव्हती. मग त्या माणसांचा नक्की विश्वास कोणावर असायचा? त्या काठीवर, त्या सोन्यावर की चोरावर? तर विश्वास असायचा त्यांचा त्यांच्या स्वतःवर. आता हा विश्वास पूर्णपणे जसं जसं युग पुढं सरकत चाललेलं आहे तसा विश्वास ही पाठीमागं सरत चाललेला आहे. आपण बघतो की हा विश्वास नक्की गेला कुठं? एका पंक्तीत आपण जेवतो, अगदी ताटाला ताट शेजारी लावून बसतो, पण शेजारच्यावर आपला विश्वास नसतो किंवा त्याचाही आपल्यावर विश्वास नसतो. अगदी इथपर्यंत सगळं पोचलेलं आहे. आपण म्हणतो, एक उदाहरण द्यायचं झालं तरी एक बाई बाहेर जाते घराच्या आणि त्या घराला कुलूप लावताना 2-3 हिसकं देते कुलपाला आणि शेजारच्या बाईला म्हणते, जरा घरावर लक्ष ठेवा, मी भाजी घेऊन येते. भाजी म्हणजे अगदी जवळच असतं. मग तिने ते कुलूप लावलं कुणासाठी? तर ते कुलूप तिनं त्याच बाईसाठी लावलेलं असतं आणि तिलाच ती सांगत असते. म्हणजे ती आपल्याला कधी आपणही असं इकडं तिकडं होत राहतं. याचा अर्थ काय होतो की पूर्वीची माणसं प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायची. आत्ता घरावर CCTV आले तरी माणसं विश्वास ठेवायला मागत नाहीत. आणि मग ते कुलूप तिने लावलं, तर ते कुलूप कुणासाठी लावलं? तर ते शेजार पाजारांच्यासाठी कुलपं माणसं लावतात. चोर काही आमंधपक्या गुपचूप येतो, पाठीमागच्या दारानं येतो, लपत-छपत येतो, असा डायरेक्ट येत नाही. पण डायरेक्ट येणारा हा शेजारी आहे, म्हणून हे कुलूप त्या घराला लागलेलं आहे. इथपर्यंत माणसाचा विश्वास हा ढळत चाललेला आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे? माणसाचं मन, माणसाची संकल्पना, माणसाची भावना, माणसाचं ध्येय आणि माणसाचा वर्तमान स्थिर झाला पाहिजे. त्याच वेळेला माणूस विश्वास संपादन करू शकतो एकमेकांचा. घर कशासाठी बांधायचं? मोठं घर बांधायचं हे दुसऱ्याला चांगलं दिसावं म्हणून. स्वतःसाठी घर माणूस बांधत नाही, माफ हप्ते भरत राहतो. बायका मुलांना वेळ देता येत नाही, त्यांनाही एकमेकापासून दूर राहतात, फक्त हप्ते भरत राहायचं. मग हे का? तर याच्यामध्ये सुद्धा एक मीपणा आणि अहंकार दडलेला आहे. तो माणूस म्हणतो मी कुणाच्या आद्यात नाही, मी अहंकारी नाही, पण तो स्थूल सूक्ष्म अहंकार घेऊन माणूस जगत असतो. दुसरी गोष्ट, माऊली आपल्याला सांगतात, एक तत्व नाम अन्य नाही. म्हणजे एकच तत्व माणसाने जर ठरवलं आणि त्याप्रमाणे तो वागला तर तो विश्वासास पात्र होतो. नाहीतर नुसतं घर बांधलं, घर व्हॉट्सअपला ठेवतो, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, ते असावं प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, काही